मागील भागात आपण पाहिले, अनघा 4 दिवसानंतर कॉलेजला आली होती. आज तिचा पाय बराच ठीक होता, तरी चालताना ती थोडी लंगडत होती. रवीकडून तिच्या मैत्रिणींना सर्व समजले होते आणि त्या सर्वजणी मिळून तिची थट्टा करीत होत्या. कशी पडलीस, सरांनी काय केले, काय म्हणाले, असा प्रश्न त्या विचारत होत्या. आम्हाला तू सगळं डिटेलमध्ये सांग, काय घडले ते. अनघा म्हणाली ते म्हणाले आणि अनघा अडखळली. तिच्या कानात अभिजितने घाबरून विचारलेला प्रश्न, त्याची ती साद ऐकू येऊ लागली. अनघाने मैत्रिणींना काहीही सांगितले नाही, कारण जर तिने हे सांगितले तर त्या चिडून चिडून आपल्याला बेजार करतील असा विचार अनघाने केला. आणि शीलाने तिचा संभ्रमित चेहरा पाहून तिला नक्की काय घडले याचा अंदाज बांधला. शीलाने विचार केला, नक्कीच काहीतरी खास घडले आहे. नाहीतर सरांचे नाव काढताच रागवणारी अनघा आता इतके विचारले तरी शांत कशी. तिच्या ओबल होटांनी तिचे सारे गुपित शीलाला समजले होते. अनघा म्हणाली, अगं शीलू, रागवू नकोस, पण पायातून एवढ्या कळा येत होत्या की ते काय बोलले ते आठवत नाही आणि समजले सुद्धा नाही. त्यावर क्लेरा म्हणाली, ए जाऊन देत, आपण सरांनाच विचारू. त्यावर अनघा म्हणाली, ए काहीतरीच काय, त्यांना काही विचारू नका, त्यांचा काय दोष, मी पडले माझ्या चुकीमुळे, त्यामुळे उगाचच त्यांना सतावू नका. अनघाचे हे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले. अनघा गोंधळून म्हणाली, अगं काय झालं. शीला हसत हसत म्हणाली, अनघा, आज प्रथम तू स्वतःची चूक कबूल केली न रागवता, आश्चर्य आहे. रवी अभिजितला स्टाफ रूममध्ये भेटायला गेला. त्यावेळेस सरांनी अनघाची चौकशी केली. रवी म्हटला, आता ठीक आहे, 4 दिवस कॉलेज बुडाले, पण आज कॉलेजला आली आहे. पाय तसा बरा आहे, थोडासा दुखतोय, त्यामुळे ती लंगडत चालते. अभिजित म्हणाला, मला मनाला फार लागले, माझ्यामुळे त्यांना त्रास झाला, रागवले असतील ना माझ्यावर. रवी म्हणाला, नाही नाही, रागवली नाही, चक्क हसत होती. आणि तुमचा तो लकी रुमाल, तिला मी बोललो होतो, त्यामुळे तिने तो रुमाल स्वच्छ धुवून इस्त्री करून ठेवला आहे कपाटात. अभिजितचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही. त्यांनी रवीला विचारले, अरे मी नसताना तुला घरी येऊन जा सांगितलं होतं, तू एकदाही गेला नाहीस. मावशी तुझी चौकशी करीत होता. त्यावर रवी म्हणाला, सॉरी सर, तुम्ही सांगितले असले तरी तुम्ही नसताना जायचा संकोच वाटला. मावशींना सांगा आज संध्याकाळी येतो. अभिजित लायब्ररीमध्ये गेला. त्याला अनघाला बघायचे होते, पण लायब्ररीमध्ये अनघा किंवा तिच्या मैत्रिणी दिसल्या नाहीत, कारण 5च मिनिटापूर्वी पुस्तक बदलण्याचे नाटक करून ती त्यांना पाहून गेली होती. घरी आल्यावर रवीने अनघाला सांगितले, देशमुख सर तुझ्या तब्येतीची चौकशी करीत होते आणि आपण त्यांना काय सांगितले. तरी अनघा चिडली नाही. रवीने मारलेली थाप ऐकूनही अनघा तिळमात्रही रागवली नाही. हसून होकारार्थी मान हलवली. रवी पाहतच राहिला. नेहमी सरांचं नाव काढताच ओरडणारी चिडणारी अनु आज एवढी शांत कशी. रवी म्हटला, ह्या अनुचे बुवा काही समजत नाही. दुपारचा चहा घेऊन रवी बाहेर पडण्यास निघाला. त्यावर अनघाने त्याला म्हटले, आज काही खास आहे का. रवी म्हटला, काहीच नाही, मी तर नेहमीसारखंच वेगळं काय केलंय. त्यावर अनघा म्हणाली, काही खास नाही, मग मी सुद्धा येते तुझ्याबरोबर, घरी बसून भारी कंटाळा आला आहे. रवी म्हटला, चल पटकन आवर, मी देशमुख सरांकडे निघालो आहे. त्यांचे नाव ऐकून अनघाने माघार घेतली आणि रवी सरांकडे गेला. अनघा आईला म्हटली, आपण बाहेर जाऊन फिरून येऊ. पण आई म्हटली, आज नाही, उद्या येईन मी तुझ्याबरोबर. त्यावर अनघा म्हटली, कंटाळा आज आलाय, उद्या जाऊन काय उपयोग. मग ती नानांना म्हटली, तुमची चावी द्या कारची, मी आज ड्राईव्ह करते आणि थोडी फिरवून आणते कारला. तेवढ्यात तिथे अशोक आला आणि मग एकत्र नाना, अशोक आणि अनघा 3 जण कारने बाहेर पडली. नानांना दवाखान्यात सोडून 2 जण शहरापासून दूर निघाले आणि एका झाडाखाली बसले.
त्यावर अशोकने म्हटले, तुला एवढी बक्षिसे मिळाली त्यामुळे तू सर्वात कॉलेजची आवडती असणार. त्यावर अनघा म्हणाली, सर्वांची नाही, एक अशी व्यक्ती आहे की मी त्या व्यक्तीला मुळीच आवडत नाही. यावर अशोकने आश्चर्य व्यक्त केले. तो जर तरुण असेल तर कोणी महामूर्ख असेल आणि तरुणी असेल तर तिला तुझा मत्सर वाटत असेल. अभिजितला महामूर्ख ठरवलेले अनघाला आवडले नाही. ती म्हटली, तुमच्यासारख्या व्यक्तींना तो महामूर्ख बनवेल. अशोक म्हटला, अरे मी तुझ्या बाजूनी बोलतो आणि तू? त्यावर ती म्हटली, कारण ती व्यक्ती मला स्वतःला फार आवडते. अशोकने विचारले, ती व्यक्ती कोण आहे? त्यावर अनघा म्हणाली, जाऊन दे, तो विषय सोडून देऊ, आपण दुसरं काहीतरी बोलू. अशोक अनघाला म्हणाला, तू मला मिस्टर अशोक नको म्हणूस, फक्त अशोकच म्हण, ते जास्त चांगलं वाटेल, मला आवडेल. त्यावर अनघा म्हणाली, आपली एवढी ओळख नाही, त्यामुळे मिस्टर अशोकच बोलेल मी. तुम्ही मला अनु म्हणू नका, अनघाच म्हणा, कारण मला फक्त घरचेच अनु म्हणतात. अशोक ठीक आहे म्हणाला, पण स्वतःवर चिडला. अनघा आणि अशोक हेमाली हॉटेलमध्ये गेले. अनघाने तिथला तिचा आवडता रवा डोसा आणि कॉफी घेतली. ते हॉटेलमधून बाहेर पडताना अभिजित त्या साईडला उभा होता. त्यांनी त्यांना दोघांना जाताना पाहिले आणि अभिजित आश्चर्य भरल्या नजरेने गाडी गेली तिकडे पाहतच राहिला. त्याच्यानंतर लक्षात आले, आपण बराच वेळ असे पाहत आहोत. तो स्वतःवर चिडला. अनघा आणि अशोक घरी आले. सुमतीबाईंनी अशोकला आवर्जून उद्यापासून राहायला हे सांगितले आणि रवी खुशीत शीड वाजवून घरात प्रवेश केला, कारण पल्लवीला पाहून त्याला खुशी होणार नाही तर काय. आता पुढे. कॉलेजभर गाजणाऱ्या ट्रिप्स आज निघाल्या होत्या. कॉलेजने 3 ठिकाणे ठरवली होती, बँगलोर, महाबळेश्वर आणि कोल्हापूर. आपल्या आवडीप्रमाणे विद्यार्थ्यांनी कुठे जायचे हे ठरवले होते. अनघा आणि रवीने बँगलोरला जाण्याचे ठरवले होते, पण अनघाच्या सर्व मैत्रिणींनी कोल्हापूरलाच ठरवले. त्यामुळे अनघाने कोल्हापूरला जाण्याचे नक्की केले. अनघा कोल्हापूरला जाणार म्हणजे आपल्यालाही कोल्हापूरच गाठावे लागणार हे ओळखून रवी आणि किरण दोघांनीही कोल्हापूरचे फिक्स केले. सर, तुम्ही कोणत्या ट्रिपला जाणार आहात? रवीने अभिजितला विचारले. मी काही निश्चित ठरवले नाही, पण बँगलोरला जाण्याचा विचार आहे. सर, माझाही तोच विचार होता, पण अनघाच्या मैत्रिणींनी कोल्हापूरचे ठरवले आहे, त्यामुळे अनघासाठी मला कोल्हापूरलाच जावे लागणार. 2 दिवसानंतर अभिजित रवीला म्हणाला, अरे मी कोल्हापूरला येण्याचे ठरवले आहे. वा सर, तुम्ही येणार म्हणजे मजा येईल. मला वाटत होतं तुम्हाला सांगावे, पण विचार केला असे सांगणं योग्य नाही. चला, तुम्हीच निर्णय घेतलात. कोल्हापूरला गाड्या 2 वाजता आल्या. जोशी सरांनी सांगितले, आता जेवून विश्रांती घेऊ आणि नंतर प्रथम देवीचे मंदिर पाहूयात. पण विद्यार्थ्यांना ते मंजूर नव्हते. अरे, ट्रिपला यायचे आणि विश्रांती घेत बसायचे? छट! साऱ्यांना उत्साहाने घेरले होते. सर, विश्रांतीची आवश्यकता नाही, एक म्हणाला आणि मग सर्वांनीच री ओढली. ठरल्याप्रमाणे 4 वाजता सर्व विद्यार्थी तयार झाले. देवीच्या दर्शनाला जायचे आहे तेव्हा साड्याच नेसूयात. शीलाने टूम काढली. त्याप्रमाणे अनघा आणि तिच्या मैत्रिणींनी साड्या नेसल्या होत्या. अनघाच्या मैत्रिणी आणि रवी, किरण, श्याम वगैरे रवीचे मित्र एकाच घोळक्यात होते. अभिजितचा ग्रुप बराच मोठा होता. त्याच्या ग्रुपमध्ये मुलींची संख्या जास्त होती. बिंदू तर त्याला अजिबात सोडत नव्हती. समोर मंदिराचे महाद्वार दिसू लागले. दुतर्फा दुकानांची गर्दी, सर्व प्रकारची दुकाने दिसत होती. महाद्वाराच्या प्रशस्त कमानी दारामध्ये प्रवेश करतानाच मंदिराच्या आवारातील भव्य परिसर नजरेत भरला. जोशी सर पुढच्या ग्रुपच्या मुलांना तेथेच उभे राहून काही सांगत होते. तो ग्रुप पुढे गेला आणि अनघाच्या ग्रुपला जोशी सर सांगू लागले, ह्या इथून अगदी समोर पहा, देवीची मूर्ती दिसत आहे.
खरोखरी एवढ्या दुरून प्रवेशद्वारातूनच देवीचा मुखडा अगदी स्पष्ट दिसत होता. मंदिर बांधणाऱ्याच्या कल्पकतेचे सर्वांना भारी कौतुक वाटले. मंदिराच्या आवारात शिरताच एका अनोख्या शीतलतेचा अनुभव येत होता. मंदिराचे ते भव्य अप्रतिम कोरीवकाम पाहून सारे भारावून गेले होते. प्रत्येकाच्या तोंडून प्रशंसा बाहेर येत होती. वा, सुंदर. जोशी सर मंदिराची माहिती सांगत होते. एकाच वेळी जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांनी मंदिरात प्रवेश केला. सर्वांना अगदी व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी प्रथम लाईन करा. इकडे विद्यार्थ्यांनी आणि तिकडे विद्यार्थिनी. चला पटापट उभे राहा. कोणी कोणाला घाई गडबड करू नका. जोशी सरांनी सर्वांना सूचना दिली. विद्यार्थी पटापट ओळीत उभे राहिले. मुलींच्या हातात मात्र हळदी कुंकू, हार, फुले, ओटीचे सामान होते. बहुतेक मुलींच्या आयांनी जातेच आहेत देवीच्या दर्शनाला, तर माझी म्हणून ओटी भर देवीची असे सांगितले होते. गणपती मंडपातून देवीच्या आतील ती भव्य कलाकुसर पाहत होते. दोहो बाजूंनी बरेच दगडी खांब दिसत होते. ते अवजड तरी कलापूर्ण खांब पाहताना सर्वांच्या नजरेत आश्चर्य दिसत होते. लाईनमध्ये अनघाचा नंबर तसा पुढे होता. तिने सहजच मुलांच्या ओळीकडे मान वळवून पाहिले होते. अभिजित लांब होता आणि त्याही मागे रविदा. ओळीत उभे राहून अनघा एकटक नजरेने देवीची मूर्ती पाहत होती. अगदी नैसर्गिक अनघाची नजर तिथेच अडकून राहिली होती. देवीच्या त्या सजीव चैतन्यपूर्ण मूर्तीकडे ती पाहतच राहिली होती. मागून शीलाने तिला कोपराने ढोसले. ए, पुढे हो ना. हातातील ओटीचे सामान सांभाळत ती पुढे झाली. इथे ठेवा ओटीचे ताट, पुजाऱ्याने सांगितले. अनघाने चटकन ताट ठेवले. त्यावेळी तिला तिथे ठेवलेला हळदी कुंकवाचा मोठा चौफुला दिसला. ती चौफुल्यातील कुंकू देवीला वाहण्यासाठी घेऊ लागली आणि त्याच वेळी चौफुल्यातील हळदीची चिमूट उचलली गेली. उचलणाऱ्याच्या बोटातील पिवळ्या खड्याची अंगठी पाहून अनघा चपापली. कारण तो अभिजितच होता. तिने नजर उचलून अभिजितकडे पाहिले. अरे, याचा नंबर तर किती दूर होता. तिच्या नजरेतील प्रश्न ओळखून की काय अभिजित म्हणाला, मिस अनघा, मुलांना देवापुढे चटकन हात जोडून पटकन पळून जायची घाई असते. मुलांकडील ओळ तर संपतच आली. त्याचमुळे आत्ताचा हा योगायोग जुळून आला आहे. जोडीने देवीला नमस्कार करण्याचा वाक्य तोंडातून निघून गेले आणि चटकन त्याने जीभ चावली. आपण असे बोलायला नको होते. तिचे प्रत्युत्तर आलेले नाही हे पाहून तो सावध झाला. म्हणाला, देवीच्या दर्शनाला येताना तुम्ही तुमचे हाय हिल्स सँडल्स बाहेर ठेवलेत हे जाणूनच ह्या जबरदस्त योगायोगाची आठवण करून दिली. त्याचे बोलणे ऐकून अनघाला गंमत वाटत होती. न हसण्याचा प्रयत्न करून तिने सरळ देवीच्या मूर्तीकडे पाहिले. हात जोडून डोळे मिटून ती उभी राहिली. मनातच तिने देवीला आळवले, हे अंबे जगदंबे, तुझ्या दारात तू कसला हा योगायोग जुळवून आणला आहेस. वाटते वर्षानुवर्षांसाठी हा योग असाच जुळून. तिने डोळे उघडले. अभिजितही अजून तेथेच उभा होता, डोळे मिटून हात जुळवून. ही मुलगी मला फार आवडते, पण ती आता जरी शांत दिसली तरी थोड्याच वेळात रुद्र अवतार धारण करणार आहे. आताच्या वाक्याने चिडली असणार ती. आणि ते वाक्य मी अभावितपणे बोललो असलो तरी केव्हा तरी कधीतरी हे असेच घडावे वाटते. त्याने डोळे उघडले तेव्हा अनघा पुजाऱ्याने दिलेला प्रसाद आणि ताट उचलण्यासाठी वाकली होती. अभिजित निघून गेला होता. हे अनघा, किती ग वेळ तुला. हे समजले तुला का उशीर लागला ते. पण आता तर सर निघून गेले आहेत. तेव्हा उगीच डोळे मिटून प्रार्थना करण्याचा आव आणू नकोस. चटकन तेथून बाहेर बाजूला हो. कृतक कोपाने अनघा शीलाला म्हणाली. शीलू, काहीतरीच काय बोलतेस.
वा ग वा, म्हणे काहीतरीच. अगं मला सरांचे बोलणे ऐकू आले नसले तरी ते खास तुझ्यासाठी हळू आवाजात बोलले होते हे तरी खरे ना. तुमचे दर्शन घेऊन झाले आहे ना? चला आता पुढे. सर्वांनी प्रदक्षिणा घाला. त्यानंतर महाकालीचे दर्शन घेऊन दगडी जिन्याने माडीवर सर्वजण गेले. खिडक्यांमधून आत उजेड येत होता. खाली येऊन पुन्हा सर्व देवांचे दर्शन सुरू झाले. मधूनच तिची चुकार नजर अभिजितकडे वळत होती. चुकलेच आपले. त्याने एवढे डिवचले तरी आपण शांत राहिलो. अर्थात त्याचे ते बोलणे मनापासून आपल्याला आवडले आहे, पण त्याला तसे दाखवून द्यायचे नाही. अनघाची नजर अभिजितवर खिळली. तो कोणा मुलाबरोबर बोलत होता. बोलत कसला, चक्क हसत होता. त्याचे ते हसरे रूप पाहून अनघाच्या नकळत तिच्या मनातील द्वंद्व संपले आणि तिने साक्षी विनायकाला नमस्कार केला. देवीच्या देवळातून बाहेर पडून सगळेजण रंकाळा तलावाकडे गेले. सूर्यास्त नुकताच झाला होता. खरोखरी रंकाळ्याचा परिसर विलोभनीय सुंदर दिसत होता. अनघा कटाऱ्याला धरून चालली होती. लाटांवर लाटा उठत होत्या आणि त्या लाटांकडे पाहताना तिला आठवले, अभिजितचे कुरळे केस असेच आहेत, लाटांवर लाटा असल्यासारखे. चौपाटीवर गेल्यानंतर केळी, भडंग, भेळ, आईस्क्रीम अशा प्रकारचे खाणे झाले. बराच वेळ त्या मोकळ्या हवेत बसल्यानंतर सर्वजण आपल्या मुक्कामावर परतली. दुसऱ्या दिवशी ज्योतिबा आणि पन्हाळ्याकडे गाड्या धावू लागल्या. रवी, किरण आणि अभिजित पुढच्या बाकावर बसले होते आणि त्यामागे अनघा, शीला आणि क्लेरा बसल्या होत्या. अभिजित आणि रवीच्या गप्पा रंगात आल्या होत्या. अनघा मनात अभिजितचा विचार करीत होती. आजकाल हा पूर्वीसारखा आपल्याबरोबर फटकून वागत नाही. आपल्याला पाहिजे म्हणजे पूर्वी कसे त्याचे कपाळ आठ्यांनी भरून जायचे, नजरेत आपल्याबद्दलचा तिरस्कार दिसायचा. पण आता कधीकधी त्याची नजर हळूच सांगून जाते, तू तू मला फार आवडतेस. हे सर्व खरंच असेल की आपल्याला भास होत असेल? आजकाल आपले मन त्याच्या बाबतीत मृदू झाले आहे. तो किती किती आवडू लागला आहे. होय, त्याचमुळे आपल्याला तसा भात होत असणार. स्वतःच्या मनाने त्याच्याविषयीची आवड प्रकट केली म्हणून ती स्वतःवरच चिडली, वैतागली. न सुटणारी गुंतागुंत मनाला थोडीशी शांतता लाभू देईना. तिचे लक्ष बाहेर गेले. घाट सुरू होत होता. बऱ्याच वेळ आपण गप्प बसलो आहोत हे तिच्या लक्षात आले. गमतीने ती शीलाला म्हणाली, शीला, घाट सुरू होत आहे हां, सावरून बैस, नाहीतर वळणावर जाशील त्या ढापण्याच्या अंगावर. होय ग अनु, अगदी बरोबर. क्लेरानेही शीलाला चिडवण्यात भाग घेतला. अगं तुझ्या धक्क्याने बिचारा धडपडेल. त्याचा चष्मा खाली पडून फुटला म्हणजे बिचाऱ्याची ट्रीप वाया जाईल. अंधू डोळ्याने तो काय पाहणार कपाळ. क्लेरा, तू कशाला त्या ढापण्याची काळजी करतेस? अगं आपली शीला की नाही खूप सहृदयी आहे. तिच्यामुळे जर त्याचा चष्मा फुटला तर ती काही त्याला तसाच वाऱ्यावर सोडणार नाही. चक्क त्याची आधाराची काठी होईल. त्याचा हात धरून अगदी व्यवस्थित नेईल ती त्याला. होय ना ग शीला? होय ग होय. मी मुळी तसे घडू देणार नाही. हे बघ, ह्या पुढच्या बारला धरून मी अगदी व्यवस्थित बसते. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे काही घडणार नाही. पण अनघा, तू सुद्धा सावध राहा हां. एखाद्या वेळी गाडीला एकदम ब्रेक बसेल आणि तू टुणकन उडून पुढच्या सीटवर जाशील आणि मग. शीलाने टोला फिरवला. आपली बाजू आपल्यावरच उलटते आहे हे पाहून अनघाने तिला पुढे बोलू न देता म्हणाली, शीला, आपण चक्क एकमेकींचे हात घट्ट धरून बसूया. म्हणजे सर्वच प्रश्न मिटतील. उगीच तू मला आणि मी तुला चिडवत बसायला नको, कसे? हो, आता कशी वळणावर आलीस? शीला हसून म्हणाली. मंदिराचा कळस दिसू लागला. देऊळ खाली दिसत होते. तासाभराने दोन्ही गाड्या पन्हाळ्याकडे धावू लागल्या. ज्योतिबाचा डोंगर उतरल्यानंतर गार वाऱ्यांनी सर्वांना शहारे आणले. अनघाने निघताना रवीला अगदी बळजबरीने स्वेटर दिला होता.
आणि स्वतःही कोट घातला होता. खरे म्हणजे तिला दिवाळीत स्वतः केलेली शाल घ्यायची होती. पण तिने विचार बदलला होता. शाल सारखी सावरावी लागणार. गाडीत बसल्यानंतर सर्वांना पन्हाळगडाचे वेध लागले. थंड वाऱ्याने उत्साह चांगला वाढू लागला होता. गडावर उतरतानंतर तेथील गाईड्सनी एकच गलबलाट सुरू केला. जोशी सरांनी विद्यार्थ्यांचे 4 ग्रुप तयार केले. प्रत्येक ग्रुपला एक गाईड आणि एक प्रोफेसर. पण ह्या सूचनेवर बिंदू नाराज झाली. तिलाही स्वतंत्र ग्रुप देण्यात आला होता. अनघाच्या ग्रुपचा गाईड भारी बोलका होता. क्षणभरही तो त्याच्या तोंडातला विश्रांती देत नव्हता. पायऱ्या उतरून खाली येताच प्रथम दिसते दगडी इमारत. ती पाहताच ऐतिहासिक वास्तू म्हणून लगेच ओळख पटते. तिथेच पास घेऊन सर्वजण बागेत प्रवेश केला. बाग किती आकर्षक सजवली होती. मोठ्या उत्साहाने सगळे तिथला वनविभाग पाहू लागले. बऱ्याच प्रकारची झाडे दिसत होती. चालून चालून मुली थकल्या होत्या. अनघा आणि तिच्या मैत्रिणी एका बाजूला विसावल्या. तेवढ्यात कुटूंचा किरण तिथे आला. अनघा, तुम्ही आत तशात बसा हा, एक फोटो काढतो. किरणने त्यांचा फोटो काढला. किरण, अरे देशमुख सरांना बोलव ना, त्यांच्याबरोबर आपल्या ग्रुपचा फोटो काढूयात, रवीने सुचवले. किरण अभिजितला घेऊन आला. सर, आमच्या ग्रुपबरोबर एक फोटो काढायला या ना प्लीज. रवीने फोटोसाठी अभिजितला गळ घातली. अभिजितने हसून होकार दिला. पुढच्या ओळीत अनघा आणि तिच्या मैत्रिणी उभ्या राहिल्या. अगदी कडेला अनघा, तिच्या शेजारी शीला, शीतल, मोहिनी, मंजुषा, रंजना आणि शिल्पा. त्यामागे अभिजित, रवी, प्रकाश, दीपक उभे राहिले. किरणने ते पाहिले आणि तो हसू लागला. किती विचित्र दिसते आहे हे. पुढे ह्या 7 जणी भली मोठी लाईन करून उभ्या आहेत आणि पाठीमागे तुम्ही फक्त 4. असे करूयात, पुढच्या लाईनमधील कोणीतरी मागच्या लाईनमध्ये गेले तर फार बरं होईल. कोण जाणार? मुलींपैकी कोणीच बोलेना. शेवटी किरणच म्हणाला, अनघा, तू उंच आहेस, तूच मागे जा. अनघा तयार झाली. रविदा शेजारी उभे राहावे. तोच किरण म्हणाला, अगं, फक्त 1 पाऊल मागे टाक ना, बस. अनघाने पाहिले. बापरे, हा इथे कडेलाच आहे आणि त्याच्या शेजारी फोटोला उभे राहायचे. अनु, अगं तिथे कडेला राहा ना चटकन उभी. रवीने तिला घाई केली. अनघाचा नाईलाज झाला. मध्ये बरेच अंतर राखून ती उभी राहिली. किरणने कपाळाला हात लावला. ए अनघा, तू तर ग्रुपच्या बाहेरच उभी असल्यासारखी दिसतेस. अगं, मी उगीच का तुला मागच्या लाईनमध्ये उभे केले? अगं, तुमची एवढी लांब लचक लाईन फोटोत येईना म्हणूनच ना. आणि मागच्या लाईनमध्ये जाऊन तू तेच करतेस. थोडी इकडे सरांच्या बाजूला हो ना, म्हणजे व्यवस्थित होईल. किरणने सांगितल्याप्रमाणे अनघा अभिजितच्या बाजूला उभी राहिली. ती मनातून लाजली होती. अभिजितही संकोचला होता आणि त्याच वेळी बिंदूचा ग्रुप तिथे आला. समोरचे दृश्य पाहून बिंदूला राग आला. अनघाने चोरट्या नजरेने अभिजितकडे पाहिले. अभिजितही तिच्याकडेच पाहत होता. दोघांची नजरभेट होतात दोघेही बावरले. देशमुख, किती छान आहे हो तुमचा ग्रुप, नाहीतर माझा. ग्रुपमध्ये एकाकडेही कॅमेरा नाही. बिंदूच्या बोलण्याचा आशय लक्षात येताच किरण तत्परतेने म्हणाला, मॅडम, तुमचा फोटो घेऊया का? हो, अगदी जरूर. चला हो देशमुख, माझ्याबरोबर तुम्ही फोटोला उभे राहा ना. एकटीचा फोटो काढायचा म्हणजे काहीतरीच वाटते. अभिजित घाईने म्हणाला, तुम्ही असे करा ना, तुमच्या संबंध ग्रुपचाच फोटो घ्या. इश्य, संबंध ग्रुपमध्ये फोटो काढू? काहीतरीच. मला नाही बाई अशा मेळाव्याचा फोटो काढायला आवडत. तुम्हीच या ना. अहो, तुम्हाला मेळाव्यात आवडत नाही, मला तर मुळात स्वतःचा फोटोच काढायला आवडत नाही. रवी किरणच्या आग्रहाखातर उभं राहिलो. जवळून जाणाऱ्या दोघींना अभिजितने थांबवले. ह्या मॅडमला फोटोला कंपनी द्या. यांना एकट्याला फोटो काढायला आवडत नाही, प्लीज. जरूर सर. एवढेच नव्हे तर त्या लगबगीने बिंदूच्या दोन्ही बाजूला उभ्याही राहिल्या.
बिंदू रागवली, नाराज झाली, अपमानित झाली. तिचा चेहरा अक्षरशः फोटो काढण्यासारखा झाला. आणि त्याच वेळी किरणने चटकन स्नॅप मारला. बिंदू अभिजितवर फारच रागवली होती. मी एवढी ह्याच्यावर प्रेम करते आणि हा याला कसे काही समजत नाही. तिने मनाशी विचार पक्का केला. त्याला समजत नाही तेव्हा एकदा सर्व समजावून मन उघडे करून सांगायला पाहिजे.